गेले 2-4 दिवस झाले सकाळ, दुपार, संध्याकाळ पाऊस चालूच आहे. त्याच्यामुळे आपण कार्यक्रमाला गेलो आणि तिथं आपल्या गाडीला बघा काय झालंय. नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. सकाळी 9 वाजताच आपण घराच्या बाहेर पडलोय आणि बायको पेरू द्यायला विसरत नाही ना आपण बी खायला विसरत नाही. गाडी 70-80च्या स्पीडने डायरेक्ट पोहोचली ना पंपावर. मग गाडीच्या पोटात गाडीचं खाद्य टाकलं आणि पंपवाल्यांना एक पेरू देऊन आपण निघालोय पुढल्या रस्त्याला. सोबत ही गँग आपल्या असणारच. तिथे गेल्यावर गाडी न्यायची का नाही प्या रस्त्याला असं विचार करीत होतो. गाडी बिंगायलाच लागली. त्याच्यामुळं गाडी माग आणून उभा केली, कारण गाडीच्या सगळ्या टायराला लागला होता चिखल. मग काय नवरदेवाला फोन केला तर नवरदेव डायरेक्ट बोलेरोच. मग नवरदेवाच्या बोलेरोतून आपण डायरेक्ट पोहोचलो घरी. गेल्या गेल्या साहेब भेटले आणि म्हणले पेढा घ्या. म्हणलं चंदूला म्हणलं धर. विशाल शेटला म्हणलं जरा, ते म्हणले तुम्हीच खा. मग काय आपण आपल्या हाताने आपलं तोंड गोड केलं. पण एवढ्या सगळ्यामध्ये एक गोष्ट मी विसरलो बरं का, गाडी लॉक करायची. म्हणलं बाबो. मग काय रपा 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 पाय पाय निघालो. इकडं कांद्याची शेती लय होती बरं का, हे गाव कापूरवाडी आहे. इकडं कांदे लावायचं काम चालू होतं आणि चिखलतुडीत आपण गाडी बशी आलो. तर नवरदेवाचे वडील आले ते म्हणले मी घेऊन आलो नवरदेवाला. आपण ड्रोन सोडत ढाकात, कारण आपल्याला शूट घ्यायचं होतं. आणि आपले कार्यकर्ते आज नवीनच गाडीत विषय खोले त्यांचा. गाडी निघाली आता आपली कुठं, ते टाकवळनेरला. रस्त्यात दिवसभर अडचण नको म्हणून आणि जागतिक वडापाव दिनाचं निमित्त साधून 2-2 वडापाव टाचले आणि कार्यक्रमाला निघालोय. पण पाऊस थोडा थोडा सुरू झालाय बरं का. कार्यक्रम एकदम जंगी होता. हा कार्यक्रम होता इकडे धनगर पाटील आणि पवार पाटील यांचा. आणि आपला विषय काय माहिती का, आता आपल्याकडं आज फक्त ड्रोनचं काम आहे. त्याच्यामुळे फुटेज आपण एकच नंबर घेणार. केटरिंग होती इकडं, पोरी पण होत्या, पोरं पण होत्या, टेबलावरलं जेवण होतं, इकडं सगळी स्वयंपाकाची व्यवस्था होती. आणि हो खास मेनू आहे ना, फक्त जाधव वड्यावाल्यापाशी भेटतो बरं का मिरची भजी. आज डायरेक्ट साखरपुड्यात मिरची भजी होणार होते. त्याच्यामुळे विषय तर दांडगा होता, कारण केटरिंगवाल्यांचं नियोजन बी तगडं होतं. आणि इकडे आपले फॉलोअर बरं का, ते म्हणले अरे संदीप कोंबड्या कुठं येतं. म्हणलं मी इकडं कामाला आलोय, कोंबड्या कसं काय. ते म्हणले नाही व्हिडिओ मस्त येतं आणि खरंच खूप भारी वाटतं कार्यक्रमात असं कोणी बोलल्यावर. कार्यक्रम होता नवरदेव नवरीला अंगठी घालायचा आणि इतकं भारी डेकोरेशन होतं, फटाके विषय खोल होता. आपण आपल्या ड्रोनमध्ये अक्षय शेट कळलेले यांना कॅप्चर केलं जे कार्यक्रमासाठी आले ते. आणि त्याच्यानंतर केक कटिंगचा कार्यक्रम झाला. आणि आज दोन्ही फॅमिलीने एवढं आपल्याला सहकार्य केलं फॅमिली फोटोसाठी का विषय नाही. सगळे फोटो एकदम पद्धतशीर पार पडले. नवरदेव नवरीला भूक लागली होती, त्याच्यामुळे इकडे त्यांना जेवायला आणलं. त्यांच्यासोबत आपली बी लगेच जेवणाची व्यवस्था होती. ही जेवणाची व्यवस्था केली. आपल्याला महत्त्वाचा कार्यक्रम जेव्हा होता ना, तेव्हा म्हणजे काय दोघांचं फोटोशूट करायचं. त्याच्यामुळे त्यांना मस्तपैकी बाहेरच्या वातावरणात घेतलं. आल्हाददायक वातावरण होतं. आपल्याकडं काम आलं तर काय दोघांच्या पोस्ट सेट करायच्या. आणि इकडं विशाल शेट आणि चंदू शेट दोघं जण कॅमेरे घेऊन रेडीच होते. त्याच्यामुळे पटा उरकायची जबाबदारी आता त्यांच्यावर होती. एक नंबर कपल दिसत होतं आणि दोघं मस्त स्माईल करीत होते. 5 वाजल्या बरं का शाळा सुटली. मग काय म्हणलं आता उरकावं लागेल काय नू. मग तेवढ्याच्यात ध्यान गेलं आपलं इकडं. तर धनगर मामा म्हणलं काय शूट करीत आहेत गाड्या मोबाईलमध्ये. बघितलं तर आपल्या जावई आणि लेकीचं फोटोशूट त्यांनी आपल्या मोबाईलमध्ये चालू केलं होतं. एकंदरीत
कानिफ शेठचा साखरपुड्याचा कार्यक्रम एकच नंबर असा पार पाडला. आणि कार्यक्रम झाल्या कोणत्या बी कामगाराला ज्याची अपेक्षा असते ना, काय ते म्हणजे पगार. जर न मागता मिळाला तर आनंद गगनात मावाना. तर त्यांना न मागता आज आपला पगार झाला होता आणि आपल्यासाठी बी कार्यक्रम एक नंबर पार पाडला होता. कारण काय आहे, पोटा पाण्याचा विषय हो. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.